कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या। तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलने गळफास घेतल्याची माहिती। 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल। अक्षय शिंदेसारखी विशाल गवळीचीही हत्या केली। आरोपीच्या वकिलांसह आईवडिलांचा आरोप, तर आरोपीला फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, पण त्याने आत्महत्या केल्यानंही आम्हाला न्याय मिळालाय, पीडितेच्या वकिलांचं वक्तव्य। अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अपमान, मग करा कडेलोट। संजय राऊतांचं मोठं विधान। औरंगजेबाच्या थडग्याला शहांनी समाधीचा दर्जा दिला। रायगडावर कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरूनही जोरदार टीका। अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेने रायगडावर आले होते। काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशाने मुद्दाम अपप्रचार करतायत। संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर तासभर चर्चा। निधी वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तुमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, शहांकडूनही सकारात्मक प्रतिसाद। रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख असलेल्या संभाजीराजेंना अमित शहांच्या रायगड भेटीचं निमंत्रणच नाही, तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भाजपचे असल्यानं निमंत्रण। संजय राऊतांची टीका। सरपंच संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण। शस्त्रपरीक्षण अहवालातून माहिती समोर। आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींनाही याच हत्यारांनी मारहाण केल्याची माहिती। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस। एजेएल कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली। सोनिया गांधी, राहुल गांधी हे एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक। ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य। अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेत मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला। ईव्हीएम हॅक होण्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी। गबार्ड यांच्या दाव्यावरून काँग्रेसची विनंती, तर सरकार आणि निवडणूक आयोगानं ईव्हीएम मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याचीही मागणी। भारतात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम सुरक्षितच, गबार्ड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळला। इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यानं ईव्हीएम सुरक्षित, आयोगाचं स्पष्टीकरण। यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता। खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 17 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा। राजस्थानमध्ये वीज कोसळून आणि वादळामुळे दोघांचा मृत्यू। 16 एप्रिलपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा अंदाज। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा फक्त 31%वर। कडक उन्हाळा आणि जलद गतीनं होत असलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा आटला। मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार। एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80वर पोहोचणार। नव्या सेवेसाठी साध्या लोकल फेऱ्या रद्द करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी। लवकरच प्रवीण परदेशींच्या नियुक्तीचे आदेश जारी होणार। महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश। 14 मे रोजी गवई 52वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेणार, तर 6 महिन्याच्या कार्यकाळासाठी नियुक्ती। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातील आंदोलनात हिंसाचार। 3 जणांचा मृत्यू, 150 जणांना अटक, तर 15 पोलीस जखमी। बीएसएफचे जवान तैनात। स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर सारख्या वस्तूंना टॅरिफमधून वगळलं। डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय। ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत। आयपीएलमध्ये आज 2 लढती रंगणार। दुपारी 3:30 वाजता बंगळुरू विरुद्ध राजस्थानची लढत, तर रात्री दिल्ली आणि मुंबईचा सामना रंगणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।